ती वीज सूर्यापासून मिळणार आहे. पैसे भरायचे नाहीत. बिल थकलंय, कनेक्शन तोडलंय, आकडा टाकलाय, भानगड नाही. त्यामध्ये उलट तुम्हाला संध्याकाळपर्यंत तुमचे पती शेतकरी तिथं पिकाला पाणी देतील, फळबागांना पाणी देतील, फुलझाडांना पाणी देतील आणि तुमची शेती पिकवतील. त्यामध्ये रात्र संध्याकाळ झाली, सूर्य मावळला, मोटर बंद. कारण सूर्य मावळला, ते सूर्य असेल तरच ते चालतं. रात्री शेतकऱ्यांनी कारभाऱ्यांनी घरी जायचं, कारभारीनं जेवण केलेलं जेवायचं आणि मुलाबाळांच्यात राहायचं, झोपायचं. आता काय होतंय, 3-4 दिवस रात्री वीज आणि 3-4 दिवस दिवसा. आता आमच्या शिरूर तालुक्यामध्ये, जुन्नर तालुक्यामध्ये, आंबेगाव तालुक्यामध्ये, खेड तालुक्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, काही नगर जिल्ह्यामध्ये बिबटे यायला लागलेत रात्री. आणि त्याच्यामुळं शेतकरी पण घाबरायला लागलाय. कारभारिणीला पण वाटतं याला नवरा गेलाय पाणी धरायला किंवा पिकाला पाणी पाजायला, पण काही बिबट्याने हल्ला केला तर काय, ती काळजी आता राहणार नाही. आणि बिबट्यांच्या करता वेगळा बंदोबस्त आम्ही केलेला आहे, तो सांगून मी तुमचा वेळ घेत नाही. अशा पद्धतीनं विंचू काट्याचं रात्री अपरात्री आपल्या कारभाऱ्याला तिकडं पाणी जायची गरज नाही. अशा प्रकारची आपण ही योजना आणलेली आहे. 8.5 लाख पंप आणि 9,000 मेगावॉट वीज आम्ही सोलरवर करतो. त्याला लागणारी जमीन राज्य सरकारने दिलेली आहे. 1.5 वर्षात त्या सगळ्या हे चालू होईल, वीज चालू होईल त्याची, आणि तुमच्या सगळ्या योजनांना दिवसा वीज मिळायला लागेल. ही योजना भावांच्या करता आणली नाही, ही चांगली योजना नाही. त्यामध्ये अजून एक, मुली आणि मुलं शिकली, 12वी झाली, डिग्री घेतली, डिप्लोमा झाले, तर त्यांना नोकऱ्या मिळत नाही. कारण ते कुठं गेले आणि एखादा कारखानावाला म्हणतो की अरे तू 12वी झाला, तुला अनुभव काय? नाही अनुभव, मग तुला नोकरी नाही. त्याकरता आम्ही स्टायपन देणार आहोत. त्या मुलाला मुलीला त्या कारखान्यामध्ये तिनं शिकायचं, काम करायचं, आणि नंतर वर्षांनी आम्ही तिला सर्टिफिकेट देणार आहे सरकारचं, मुलाला किंवा मुलीला. आणि ते सर्टिफिकेट दिल्यानंतर त्यांना 1 वर्षाचा अनुभव आल्यावर त्यांना त्या कारखान्यात पण ते घेतील जर चांगलं काम करत असेल तर. किंवा अनुभव आला म्हणून त्यांना दुसराही कारखाना नाही, ह्याला 1 वर्षाचा अनुभव आहे मुलाला, त्याला आपण घेतलं पाहिजे. तरुणांची बेरोजगारी कमी करण्याच्या करता ही महत्वाची योजना आपण आणलेली आहे. 10 लाख विद्यार्थ्यांना दरवर्षी 10,000 कोटी, अशा प्रकारची ती पण योजना बंधू भगिनींनो तुमच्या करता, तुमच्या मुलांच्या करता, विशेषतः मुलींच्या करता ही आणलेली आहे. त्याच्यामुळं ह्या सगळ्या योजना आपण कशा करता दिल्या की माय माऊलीला मदत करण्याच्या करता, ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था बळकट करण्याच्या करता, तुम्ही आर्थिक बाबतीमध्ये सक्षम होण्याच्या करता अशा प्रकारच्या ह्या योजना आहेत. आम्ही आता मागच्या वेळेस इथं धनंजय मुंडे कृषी मंत्री बसलेत, मध्ये काय झालं, निवडणुकीच्या आचारसंहितेमुळं ज्या भागामध्ये सोयाबीन आणि कापूस पिकवला जातो, धान पण पिकवतात, भाताला धान म्हणतात, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदियामध्ये, त्यांना आम्ही अनुदान दिलं, त्यांचे पैसे त्यांच्या अकाउंटला गेले. मला तुम्हाला सांगायचं की हे सगळे पैसे आम्ही रोख देणार नाही ज्याच्या त्याच्या अकाउंटला. वीज बिल तर भरायचंच नाही, त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाही. 1,500 रुपये तुमच्या अकाउंटला जाणार आहेत, तुमच्या बँकेच्या खात्यात तुमच्या, आणि ते एकटीचंच खातं असलं पाहिजे म्हणजे तुमचे पैसे तुम्हाला मिळतील. तसंच मुली ज्या शिकतायत ज्या कॉलेजमध्ये, ते पैसे त्या मुलीच्या नावाने आम्ही कॉलेजला पाठवणार आहोत. त्याच्यामुळे ते मुलीच्या हातात जाणार नाही, त्या संस्थेकडे जाणार आहेत. ह्याच्यामध्ये पारदर्शकता आम्ही आणलेली आहे. उद्या कुणी आमच्यावर आरोप करायला नको, इथं भ्रष्टाचार झालाय, इथं अमकं झालंय, तिथं तमकं झालंय. त्याकरता डीबीटी डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पैसे जे आपण पाठवतो त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये इंग्लिशमध्ये डीबीटी म्हणतात. ह्या पद्धतीनं महिलांना आपण करतोय. आता सोयाबीन कापसाला पण
माझ्या माहितीप्रमाणे 4,500 कोटी रुपये आपण धनंजय देतोय, बरोबर ना? 4,500 ते पण अकाउंटला शेतकऱ्याच्या जाणार आहेत. एकरी 5,000 रुपये असे 10,000 रुपये त्या ठिकाणी 2 एकराचे देतोय, जास्तीत जास्त 2 एकराच्या करता. तसंच आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या काही योजना आणतोय, आम्ही आणत असताना तुम्ही आम्हाला अनेकदा निवडून दिलेला आमचा एकच ध्यास असतो, विकास आणि गरिबांना मदत करून इतरांच्या बरोबर आणण्याचा प्रयत्न करणं. अशा पद्धतीने एक ऐतिहासिक बजेट आम्ही ह्यावेळेस महिलांच्या करता, मातांच्या करता, मुलींच्या करता, शेतकरी भावंडांच्या करता, त्यांच्या मुलामुलींच्या करता, जी शिकलेली मुलं मुली आहेत त्यांना स्टायपंड देण्याच्या करता, अशा पद्धतीनं हे आपण तुमच्या सगळ्यांच्या करता आणलेलं आहे. त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये देखील आम्ही आमचा जर भूतकाळ बघितला तर गेले 30-35 वर्ष दिवस रात्र आम्ही विकासाच्या बद्दलचा विचार केला आणि आजवर वेगवेगळ्या योजना अनेक काही भागामध्ये वेगवेगळे तलाव केले, केटीवेर केले, उपसा सिंचन योजना केल्या, बऱ्याचशा ठिकाणी नवीन नवीन इमारतींना निधी दिला, महत्वाची कामं त्या ठिकाणी केली. आणि ह्या जिल्ह्यामध्ये देखील दुष्काळ कमी व्हावा, हटावा याकरता देखील शेतीच्या पाण्याच्या करता जी जी पावलं उचलता येतील. जायकवाडी धरण जुनं होतं, परंतु त्या बाबतीमध्ये आपण मुळा धरण आपलं जुनं असेल, ही असे वेगवेगळ्या प्रकारची धरणं, ही आपल्या निवंडे तर मीच त्या खात्याचा मंत्री असताना आम्ही पूर्णत्वाला नेलं. इथं कपिल पवार बसलेत, त्यांनाही आठवत असेल संगमनेरचे. ह्या पद्धतीनं बंधू भगिनींनो आपण पुढे गेलेलो आहे. म्हणजे आम्ही भूतकाळात काम केलेलं आहे, वर्तमान काळात म्हणजे आत्ताचा काळ, ह्याच्यात अतिशय उत्तम माझ्या माय माऊलींच्या करता अर्थसंकल्प बजेट आम्ही तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्व गरीब घटकाला सामावून घेण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्तानं केलेला आहे. आणि भविष्यात देखील उद्या जनतेच्या करता जे काही करावं लागेल त्यांच्या मदतीच्या करता, त्यांच्या कल्याणाच्या करता, त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या करता, ते करण्याच्या करता आम्ही आमचं संपूर्ण जीवन समर्पित करतोय. हे देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्यावं. अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. त्याच्यामध्ये आपल्या इथं महिला बचत गटाच्या करता देखील आम्ही चांगल्या प्रकारे योजना आणलेली आहे. पूर्वी आपण 15,000 देत होतो ना, आता आम्ही 30,000 केलेले आहेत. अनुदान 30,000 रुपये एकेका महिला बचत गटाला आपण अनुदान त्या ठिकाणी देतोय. त्याचा फायदा घ्या. त्या संदर्भात आदिती आपण एक अशी पत्रिका काढू की महिलांना, मी महत्वाच्या 5-6 योजना तुम्हाला सांगितल्या, परंतु ह्याच्यापेक्षा वेगळे आणखीन मुलगी जन्माला आली की काही काही घरात नाकं मुरडतात, परंतु मुलगी जन्माला आल्या तर ती मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर ती 1,01,000 एवढे पैसे तिला टप्प्याटप्प्याने देण्याची आम्ही व्यवस्था केली. जन्माला आल्यापासून 18 वर्षापर्यंत 1,01,000. मग ती 5 वर्षाची झाल्यावर, ती नंतर पुन्हा हायस्कूलला गेल्यावर, अशा पद्धतीची लेक लाडकी योजना ही पण आणली आहे आपण मुलींच्या करता. अशा खूप चांगल्या चांगल्या योजना माय माऊलींनो, मुलींनो तुमच्या करता आणलेल्या आहेत. त्याचा फायदा घ्या. नाहीतर तुम्ही फॉर्म भरायला जर कमी पडला तर मग तुम्ही या योजनेपासून वंचित राहाल. मला माझ्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही भगिनीला, मातेला आणि मुलीला जी त्या लाभ देण्याच्या नियमामध्ये बसते, तिला लाभापासून मला वंचित ठेवायचं नाही. आम्हा कुणालाच सहकार्यांना वंचित ठेवायचं नाही. म्हणून वाढदिवसाच्या दिवशी मी तुम्हाला भेटायला आलोय. म्हणून हे